राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुणाच्या नियुक्त्या कशा काय केल्या गेल्या हा प्रश्न विचारणारी, आपल्या सत्ता काळात कुणाच्या कशा आणि किती गैरमार्गाने नियुक्त्या केल्या तेही सांगावं. बहरुल इस्लाम यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्यानंतर त्यांना तिथे राजीनामा द्यायला लावून त्यांची गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली आणि जगन्नाथ मिश्रा या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूने न्याय दिला गेला. पुन्हा तिथून हेच बहरुल इस्लाम पुन्हा राज्यसभेवर गेले. ही सगळी कोणती लोकशाही पद्धत होती याचंही वर्णन काँग्रेसने करायला हवं. आज जर लोकशाही धोक्यात असल्याच्या घोषणा देण्यात येतात, लोकशाहीचा गळा दाबला जात असल्याची भाषा केली जाते, तर मग बहरुल इस्लाम यांची नियुक्ती ही कोणत्या लोकशाहीच्या कायद्यान्वये केली गेली हेही सांगितलं पाहिजे. ही सगळी पोलखोल व्हायला लागल्यावर विरोधक अस्वस्थ झाले. अमित शहांच्या भाषणात ते व्यत्यय आणू लागले. त्यातून विरोधकांची लोकशाही प्रती असलेली खोटी श्रद्धाच दिसून आली.